डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं जो रत्नागिरीमध्ये जयंती महोत्सव होतोय त्या जयंती महोत्सवाला उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक बी पवार साहेबांच्या नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे एक नेतृत्व आदरणीय बी पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदजी सावंत, नरेंद्रजी आयरे, दीपकजी जाधव, सुनीलजी पवार, राजेंद्रजी कांबळे, मुकुंदजी कांबळे, प्रकाश पवार, किशोर पवार, अमोल जाधव, या नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय शिल्पाताई सुर्वे, आमच्या संघटनेचे अध्यक्ष बिपिनजी बंदरकर, सुदेश मयेकर, बाबूशेठ महाप, राजू शेठ कीर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले माझे सर्व हजारो बंधू आणि भगिनी, LV पवार साहेबांनी सांगितलं की निमंत्रण असो किंवा नसो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो। आज देखील माझ्या कार्यालयाला निमंत्रण होतं की नाही मला माहीत नाही, परंतु गेली 25-30 वर्ष बी पवार साहेब एक जयंती महोत्सव साजरा करतात। सुरुवातीला जयंती महोत्सव साजरा करत असताना मी ज्यावेळी व्यासपीठावर यायचो तेव्हा मी आमदार देखील नव्हतो आणि याच घटनाकारामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार झाला, याची जाणीव माझ्याकडे असल्यामुळं तुम्ही निमंत्रण द्या नाहीतर निमंत्रण देऊ नका, मी या जयंती महोत्सवाला उपस्थित राहतो आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे। आता पवार साहेबांनी एक उल्लेख केला की मी मंडणगडवरनं आलो। आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की उदय सामंत जयंतीच्या निमित्तानं मंडणगडला कशासाठी होता, तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर 4 वर्षापूर्वी जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी गेलो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की ज्या मूळ गावातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाला मिळाले, ह्या जगाला मिळाले, त्यांच्याच मूळ गावामध्ये आंबवड्यामध्ये शासकीय जयंती साजरी केली जात नाही, अशा पद्धतीची तक्रार त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे केली। माझ्या आयुष्यात कोण माझा समर्थक आहे, कोण मला चांगलं म्हणतो आणि कोण मला वाईट म्हणतो, ह्याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा माझ्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ असल्यामुळं तिथं शासकीय जयंती सुरू करण्याचं भाग्य तुमच्या आमदाराला, रत्नागिरीच्या आमदाराला मिळालं, म्हणजे उदय सामंतला मिळालं। आणि गेली 4 वर्ष सकाळचा 9 वाजताचा कार्यक्रम आंबवड्याला मी करतो आणि त्याच्यानंतर उशीर झाला तरी आनंदजी मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो। मी एवढ्यासाठीच सांगितलं की मी कोणाला आवडतो आणि कोणाला आवडत नाही, याच्यापेक्षा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पाळतो, विचार मानतो आणि तोच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मी आपल्याला शब्द देतो की बी पवार साहेबांनी BL पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की राज्य उत्पादन शुल्क खात्याची जी जमीन आहे ही साहेब जमीन आपण गणेश नाईक साहेब राज्य उत्पादन शुल्क मंत्री असल्यापासून मागत होतो, पण ती जमीन द्यायला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं, हे देखील मला प्रामाणिकपणाने या ठिकाणी नमूद करायचं आहे। पहिल्यांदा 3 गुंठे पाहिजे म्हणून सांगितली, नंतर 5 गुंठे म्हणून सांगितली, नंतर बी पवार साहेब आणि सर्व सहकार्याने आग्रह केला की 15 गुंठे पाहिजे, पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमधले शंभूराज देसाई नावाचे जे राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते त्यांनी आपल्या बौद्ध विहारासाठी 17.5 गुंठे जमीन आज शासनाच्या ताब्यात दिलेली आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला जमीन द्यायचा प्रश्नच येत नाही, ऑलरेडी 17.5 गुंठे जमीन ही आपल्या ताब्यामध्ये आलेली आहे। पण पवार साहेब, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा राजकारणाच्या पलीकडे करणं आवश्यक आहे। मी मगाशी देखील आंबवड्याला सांगितलं की आज ऐतिहासिक जागतिक स्तरावरचं स्मारक ज्यावेळी आपण आंबवड्याला बांधण्याचा निर्णय घेतो तरी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा तंतोतंत आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे। आपण शिकलेलो तर आहोतच, पण आपण सगळे संघटित आहोत का, याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। आपण संघर्ष करतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महामानवांनी हे सांगितलंय की संघर्ष करत असताना अन्यायाविरुद्ध संघर्ष करा आणि जो उपेक्षित वर्ग आहे
त्याला न्याय देण्यासाठी सरकारनं काम करा, हे घटनेमध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. आणि याच घटनेमध्ये वागण्याची तरतूद आहे, याच घटनेमध्ये बोलण्याची तरतूद आहे, याच गोष्टीमध्ये स्वतःला पाहिजे तसं वागण्याचं स्वायत्त आहे. पण हे सगळं करत असताना आपण कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला छेद देतोय का, हा देखील विचार काही लोकांनी करणं गरजेचं आहे. मी मागच्या वर्षी देखील ह्याच व्यासपीठावरनं सांगितलं, बौद्ध वाराच्या निमित्तानं मला पैसे थेट देता येत नव्हते, म्हणून एक इंग्रजी शब्दाचा आपण वापर केला, कम्युनिटी सेंटर. आणि मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं सांगतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी नगरपालिकेला सांगितलं की तिथं मला ठराव घालून द्या की जिथं बौद्ध विहार होणार आहे. नगरपालिकेनं बौद्ध विहाराचा ठराव घातला. एवढंच नाही तर मी ज्या नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे त्या नियोजन मंडळाच्या अध्यक्षानं शिफारस केली म्हणून जिल्हा नियोजन मंडळाने देखील ठराव घातला की ते बौद्ध विहारच आहे. आणि आज पुन्हा एकदा 135व्या जयंतीच्या निमित्तानं मी एक या ठिकाणी घोषणा करतो, तुम्हाला पटो नाही तर न पटो, जर मी त्या बौद्ध विहाराच्या बाबतीमध्ये राजकारण केलं असेल आणि त्या इमारतीला बौद्ध विहार म्हणून जर पाठी लागली नाही तर एकही आंबेडकर अनुयायाने उदय सामंतला मतदान करू नका, हे माझं जाहीर आपल्याला आवाहन आहे. पण संघटित व्हा. आपण सगळ्यांनी पवारसाहेब एकत्र आलं पाहिजे. माझ्याबद्दल तुमच्याकडे कोणीतरी गैरसमज केला असेल, तुमचा माझ्याकडे केला असेल, पण जर तुमच्याबद्दल माझ्याकडे गैरसमज केला असता तर तुम्ही निमंत्रित केलेल्या कार्यक्रमाला मी कधी उपस्थित राहिलो नसतो. मी पण तेवढाच स्वाभिमानी आहे. पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार येतो, ज्यावेळी उदय सामंत फक्त मंत्री होऊ शकला, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच होऊ शकला, त्यांच्या संविधानामुळे होऊ शकला, त्यांच्या घटनेमुळे होऊ शकला, ही जाणीव जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे तर काही लोकांसाठी मी परका काय आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. बाबूमाप त्याला साक्षीदार आहेत. ज्यावेळी निवडणुकीला बाहेर पडायचो त्यावेळी पहिलं बी पवार साहेबांकडे यायचो, त्यांचा आशीर्वाद घ्यायचो आणि पुढे जायचो. परंतु कधी कधी खंत वाटते, वाईट देखील वाटतं की ज्या बी पवार साहेबांनी संघटित व्हा हा संदेश बाबासाहेबांचा आम्हाला सगळ्यांना दिला, हा रत्नागिरी शहरातला पुतळा जो उभा राहिला याचं देखील 100% नाही 10,001% श्रेय हे बी पवार साहेबांनाच जातं, हे देखील आम्हाला माहिती आहे. परंतु असं करत असताना मी अनेक लोकांना बैठकीला देखील बोलवलं की त्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये नक्की तुमच्या काय शंका आहेत हे मला जाहीरपणानं सांगा. जर उदय सामंत चुकत असेल तर 4 पावलं नाही 40 पावलं मागे यायला तयार आहे. परंतु पुन्हा एकदा ठामपणानं सांगतो, कुणीही किती गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या राज्य उत्पादन शुल्कच्या जागेवर फक्त आणि फक्त गौतम बुद्धांचं बौद्ध विहारच होईल, दुसरं काहीच होणार नाही. हा देखील आज देशातलं शासन करतोय ती कुठं होते बघितलं नाही. आणि म्हणून मला LV पवार केला आहे. पण तुमच्या खांद्यावर म्हणूनच कदाचित ते बौद्ध विहार 1900 भारतरत्न पाटील साहेबांचं स्मरण करतो की त्या एकनाथ शिंदे साहेबांना राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं मध्ये ज्या ठिकाणी दीक्षा, याचं देखील मला सार्थ अभिमान आहे. बघितलं महाराष्ट्रातलं आंबेडकर सामाजिक भवन जर कुठे असेल तर स्वतःहून सांगतोय की आमचं मंत्री म्हणून असं सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योगमंत्री झालो. उद्योगमंत्री झाल्यानंतर अनेक वेळा परदेशात जाण्याची मला संधी मिळाली आणि योगायोगाने मी लंडनला देखील गेलो. देव कृपेनं, ईश्वर कृपेनं तुम्ही एवढं सक्षम व्हा, एवढं आर्थिक सक्षम व्हा की प्रत्येकानं लंडनला जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघितलं पाहिजे. या स्मारकामध्ये गेल्यानंतर आपली काय परिस्थिती होते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी शिकायला होते ते घर आज महायुतीच्या सरकारनं स्मारक बनवलं. आणि ज्या इंग्रजांनी, ज्या लंडनवाल्यांनी भारतामध्ये राज्य केलं त्याच लंडनमध्ये माझ्या महामानवाचं आम्ही स्मारक करू शकलो, याचा एवढा दुसरा अभिमान आमच्यासारख्या लोकांना नाही, ही देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून तुम्ही जरी सांगितलं 17.5 गुंठे जागेचा विषय, LV पवार साहेब माझा दौरा असताना तुम्ही कधीही सांगा, आपण त्याची बैठक लावू, आपण सगळे गैरसमज दूर करू. पण एक निश्चय करू, या जयंतीच्या निमित्तानं आपल्यामध्ये जे काय वादविवाद आहेत, मतभेद आहेत, मनभेद आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपण बाजूला ठेवायचे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 1 वर्षामध्ये देशातल्या सगळ्यात मोठा
बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा करायचा हा संकल्प आज आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने केला तर जमलेली जी जनता आहे त्यांना देखील पुढच्या वर्षी वाटेल की सगळ्यात मोठं मेडिटेशन सेंटर कुठं आहे तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे, सगळ्यात मोठं बौद्ध विहार कुठं आहे तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. आणि म्हणून मला थोडं फ्री हँड काम करण्याची संधी द्या. तुमच्या कुठच्याही व्यक्तिमत्वाला, तुमच्या कुठच्याही कर्तृत्वाला उदय सामंत डाग लावणार नाही ही हमी देखील हजारो लोकांच्या समोर मी आपल्याला देतो. फक्त गैरसमज आहेत ते आपण गैरसमज दूर केले पाहिजेत. पण ते गैरसमज कशासाठी ठेवायचे? जर एखादं काम ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्याच व्यासपीठावरच्या मंडळींना विनंती करायची आहे, राजकारण, विधानसभेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक हे आपण सगळं बाजूला ठेवू, सगळे पक्ष आपण बाजूला ठेवू. आपलं ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज मी या व्यासपीठावरनं प्रांतांच्या समोर शब्द देतो की ते जे बौद्ध विहार आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आणि जगभरातल्या पर्यटकांना दाखवण्यासाठी ठेवलं जाईल. कोणाच्या मालकीचं ते करणार नाही हा देखील शब्द आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुमच्या मनातले सगळे गैरसमज आज मी भाषणात काढून टाकतो. आता परत उद्या कोणीतरी गैरसमज केले तर मात्र ते करून घेऊ नका ही देखील विनंती करतो. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला हा विचार पुढे नेत असताना आज जगामध्ये काय परिस्थिती आहे? जगामध्ये इस्रायल आणि इराण युद्ध सुरू आहे, जगामध्ये अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. यावेळी जगातल्या प्रत्येक माणसाला गौतम बुद्धांची प्रतिमा आठवते आणि युद्ध नको बुद्ध व्हावा हा संदेश आपल्याला जर मिळाला असता तर इस्रायल आणि इराण युद्ध देखील झालं नसतं. एवढी ताकद गौतम बुद्धांच्या विचारामध्ये आहे. आणि म्हणून हा विचार माझ्या तरुण पिढीच्या पुढं आपल्याला ठेवायचा आहे. अहिंसेचा विचार आपल्याला युवतींपर्यंत पोचवायचा आहे. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कुणी काय केलं याच्यापेक्षा एकत्र बसू, त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू आणि पुढच्या वर्षी त्याच्यातला एक भाग तरी या लोकांसाठी आपण अर्पित करू. एवढीच विनंती एल व्ही पवार साहेब मी तुम्हाला करतो. तुमचा जर माझ्याबद्दल काय गैरसमज झाला असेल तर मी तोंडावर सांगणारा माणूस आहे. मी राजकारण कधी मागणं करत नाही. अजून एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार, जी प्रांत साहेबांनी मला आठवण करून दिली, त्याच्यामुळे आपण गैरसमज दूर करू. आणि अजून एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जी आंबवड्याला आज मी जाहीर केली आणि दुसऱ्यांदा इथं जाहीर करतोय, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये संविधान भवन व्हावं ही आमच्या सरकारची इच्छा होती. पण महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा एकमेव जिल्हा 1 वर्षानं ठरणार आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये संविधान भवन असणार आहे. आणि त्याच्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नुसतं आश्वासन देत नाहीत तर प्रांत साहेबांना विचारा, त्याच्यासाठी 15 कोटी रुपये माझ्या नियोजन मंडळातनं मी वर्ग केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 3 कोटी रुपयाचं संविधान होतंय, संविधान भवन होतंय. त्याची संकल्पना काय आहे की त्या संविधान भवनातनं जी गरिबांची मुलं आहेत, जे कलेक्टर होऊ शकले नाहीत, जे देसाई साहेबांसारखे प्रांत होऊ शकले नाहीत, जे पाटील साहेबांसारखे इन्स्पेक्टर होऊ शकले नाहीत, अशा मुलांना प्रशिक्षण देणारं केंद्र देखील आपण त्या संविधान भवनामध्ये सुरू करतोय. त्याच्यामुळे चांगल्या सगळ्या या योजनांना एल व्ही पवार साहेब तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा एवढीच विनंती करतो. जे काय आपल्याला राजकारण करायचं आहे ते विधानसभेला, लोकसभेला आपण नक्की करू. परंतु तोपर्यंत आपला पक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एवढंच घेऊन आपण पुढे जाऊ एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढं मला अजून 2 कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावं लागतं आहे. परंतु तुम्ही सांगाल त्यावेळी रात्री 12 वाजता वैयक्तिक उदय सामंत तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.